हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर आज मी चालली आहे सर्व देवांना, कारण माझ्या भावाचं लग्न लवकरच येत आहे आणि लग्नाच्या आधी सर्व देवांना पत्रिका ठेवायची असते. म्हणून आज आम्ही चाललो आहे. मी, मम्मी, पप्पा आणि सोयरा आम्ही चाललो आहे. तर सर्वात आधी आम्ही धनकवडीमध्ये गेलो आहे. धनकवडीमध्ये शंकर महाराजांचं मठ आहे. हे मठ खरंच खूप म्हणजे खूप भारी आहे आणि मी इथं दर गुरुवारी सोमवारी जात असते. माझी फेवरेट प्लेस आहे ही. खरं तर या मंदिरामध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढायला अलाउड नाही आहे. जे काय तुम्हाला काढायचं आहे ते मंदिराच्या बाहेर गेल्यावर तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढू शकता. इथं मी कसं तरी करून व्हिडिओज शूट करत होते. कॅमेरा स्टेबल नव्हता आणि मग त्यानंतर आम्ही आत गाभाऱ्यात गेलो. तर इथे खूप सिक्युरिटी टाईट असते. इथे कोणालाच व्हिडिओ हे ते काढून देत असतात. कॅमेरा जरी ऑन दिसला त्यांना तरी ते ऑफ करायला होतात. सो मग मी ऑफ करून टाकला कॅमेरा. तुम्ही नक्कीच इथे जावा, खरंच खूप छान मठ आहे हा. आणि मग दर्शन करून आल्यानंतर सर्वात आधी म्हणजे इथला जो प्रसाद आहे तो खायचा. माझा खूप फेवरेट आहे हा. मी एका वेळेस 2 बाऊल खाते. तर आम्ही आता धनकवडीमधून निघालो आहे आणि आता इथून आम्ही चाललो आहे गुलटेकडीमध्ये. गुलटेकडीमध्ये काळवाईचं मंदिर आहे. सो हे आहे त्याचे एंट्रन्स. आत्ता सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम कमेंट करा. इथं सोयऱ्याला बिलकुल इंटरेस्ट नव्हता माझ्याबरोबर व्हिडिओ काढायचा. सो त्यानंतर आम्ही आलो आहे आता भवानी पेठेमध्ये. भवानी पेठेमध्ये तुळजा भवानीचं मंदिर आहे, तिथं आलो आहे. इथे पाय खूप भाजत होते म्हणून मम्मी खूप पळत जात होते. आणि मग हे आहे मंदिर भवानी पेठेतलं. सो इथे आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही दुसरीकडे चाला आणि सोयरा बघा नुसती मस्ती करते. त्याच्यानंतर आम्ही आलो आहे आता स्वारगेटमध्ये. तर तुम्हाला आता कळलंच असेल हे कोणती जागा आहे. तर ही आहे सारसबाग. कुणाला सारसबाग आवडते सांगा मला लवकर कॉमेंट बॉक्समध्ये. तर सारसबागेमध्ये आम्ही आलो आहे आधी खंडोबाच्या मंदिरात आणि त्याच्यानंतर तिथेच पुढे आहे स्वामींचं मठ. तर मग आधी आम्ही चाललो आहे खंडोबाच्या मंदिरात. तर तिथून पुढं आम्ही आलो आता स्वामींच्या मठात. इथे तुम्ही आता स्वामींचं दर्शन घ्या. स्वामींचं दर्शन करून मग आम्ही जेवण करायला गेलो. तुम्हाला आता मागचं व्ह्यू बघून कळेलच की आम्ही कुठे जेवायला थांबलेलो. नाही तरी तुम्हाला लास्टमध्ये कळेल. तर आम्ही हॉटेल सातकरला थांबलेलो. आणि हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.